नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर ही भाजी पहा ना, ही मेथीची भाजी आहे आणि ती किती मस्त हिरवीगार अशी झाली आहे. मेथीची भाजी खाण्याचे फायदे सर्वजणच जाणतात. अशी हिरवीगार भाजी करण्यासाठी इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे आणि ती छान अशी निवडून घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवली आहे. आता ही स्वच्छ धुतलेली भाजी मी बारीक अशी चिरून घेणार आहे. रेसिपी अगदी खूप टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आता थंडीचे दिवस चालू असल्यामुळे बाजारात अगदी मुबलक प्रमाणात मेथीची भाजी यायला लागली आहे. नेहमीपेक्षा स्वस्त सुद्धा असते. मेथीपासून आपण बरेच पदार्थ करतो, जसे की मेथीचे पराठे, मेथी मटर मलाई, आणखीन यासारखे विविध प्रकार करतो. पण अशी मेथीची भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून पहा. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये 4 पाकळ्या लसणीच्या ठेचून घातल्या आहे. भाजी करण्याची पद्धत सगळ्यांची सेमच असते, पण भाजी करताना एखादा पदार्थ कमी किंवा जास्त घातला की भाजीची पूर्ण टेस्टच बदलून जाते. आता इथे लसूण चांगला गुलाबी झाला आहे, त्यामध्ये आता 2 बारीक चिरलेले कांदे मी घातले आहेत आणि कांदे सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या आहेत, त्याही छान असा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मात्र अगदी कमी ठेवायची आहे, म्हणजे कांदा करपणार नाही. आता इथे बघा 2 ते 3 मिनिट झाले आहेत मला कांदा परतून घेऊन. आता त्यामध्ये चिरलेली मेथीची भाजी पण घातली आहे. मेथी सुद्धा छान अगदी थोडा वेळ कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. भाजी थोडी परतली गेली की त्यामध्ये पाव वाटी भिजवलेली मुगाची डाळ सुद्धा घालायची आहे. तुम्ही या ठिकाणी तुरीची डाळ घातली तरी चालेल, आपल्या आवडीनुसार त्यामध्ये डाळी घालायच्या आहेत, किंवा डाळ नाही घातली तरी सुद्धा चालेल. आता भाजीमध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स होईपर्यंत भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता भाजी व्यवस्थित परतली गेली आहे, त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीचा कडूपणा मोडण्यासाठी एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा घालायचा आहे. तुम्हाला जर का गुळ आवडत नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल. थोडासा गुळ घातल्यामुळे भाजीची चव तर वाढतेच आणि कडूपणा सुद्धा थोडा कमी होतो. आणखीन झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे. हे पहा, भाजी आता इथे छान शिजली गेली आहे आणि गूळ घातल्यामुळे भाजीचा कलर सुद्धा बदलत नाही, अगदी हिरवागार राहतो. चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली आहे. आता झाकण ठेवून भाजी 2 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. ही पहा, 2 मिनिटांनंतर भाजी मस्त अशी शिजली आहे. अशी माझ्या पद्धतीने मेथीची भाजी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मेथीची भाजी करण्याची पद्धत तुम्हाला जर का आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणखी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर सुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये.